उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता फक्त 2च दिवस शिल्लक आहेत। एबी फॉर्म घेण्याकरता उमेदवारांची पळापळ सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून काल रात्रीपासून फॉर्मचं वाटप सुरू आहे। उमेदवारी जाहीर न झाल्यानं अनेकांची मात्र धाकधूक वाढताना दिसतीये। सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होण्याची आज शक्यता वर्तवली जाते। सगळ्याच पक्षांनी आपण जर म्हटलं तर सस्पेन्स कायम ठेवलेला आहे, कारण बंडोबांचं एक मोठं चॅलेंज सगळ्याच पक्षांसमोर। त्यामुळे अगदी शेवटच्या घटिकेपर्यंत उमेदवारी यादी जाहीर केली जात नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी, अमरावतीहून आपले प्रतिनिधी सूरज दहाट, करवीर नगरी कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी सतेज औंधकर। सुरुवातीला जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, सगळेच पक्ष जे आहेत ते सस्पेन्स कायम ठेवताना दिसत आहेत। बंडोबांचं एक अनोखं चॅलेंज सगळ्याच पक्षांसमोर, कारण इतके पक्षप्रवेश झालेले आहेत या निवडणुकीच्या तोंडावर। त्या दृष्टिकोनातून कुठंतरी सावध पवित्रा घेतला जातोय। काय काय घडलंय काल रात्री पुण्यात? पुण्यात राजकीय घडामोडी हा वेगवान घडायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात आधी आपण सांगूया की पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत ते आता एकत्र निवडणूक लढणार आहेत। काल रात्री पुन्हा एकदा याबाबतची बैठक झालेली आहे आणि आता 11 वाजता याबाबतची अधिकृत घोषणा रोहित पवार करणार आहेत। महत्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे घड्याळ आणि तुतारी चिन्हावर हे दोन्ही उमेदवार लढले जातील, जिथे जास्त घड्याळचे उमेदवार असतील तिथं शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार हा घड्याळावर लढेल आणि जिथं तुतारीची जास्त जागा असेल तिथं घड्याळाचा उमेदवार हा तुतारीवर लढेल, यावर एकमत झालेलं आहे। आणि आज अधिकृत घोषणा याबाबतची होणार आहे। काल आपण पाहिलं पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आणि आज पुण्यामध्ये याबाबतची घोषणा होणार आहे। महत्वाचं म्हणजे आता पुणे महानगरपालिकेची लढत ही अतिशय रंगतदार बनणार आहे, कारण महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा बाजूला पडलेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे हे 3 पक्ष आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर इतर छोट्या मोठ्या संघटना आहेत, त्यामध्ये संभाजी ब्रिगेड असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, असे जे मोठे पक्ष आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील आणि त्यामुळे एक वेगळं समीकरण पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। हे सगळं झालं राजकीय पक्षांचं, मात्र अजूनही कोणत्याही पक्षाने उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही आणि त्यामुळे बंडखोरी होण्याची मोठी शक्यता होती। त्यामुळे सगळ्याच पक्षांनी सावध पवित्रा घेतलेला आहे। पण काल रात्री भाजपने जवळपास 80 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे आणि त्यामुळे आज बऱ्यापैकी भाजपचे उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज भरतील। पण मात्र यामुळे भाजपमध्ये सुद्धा मोठी नाराजी व्यक्त केली जाते। अनेक जण सोशल मीडियातून त्यांच्या भावना आहेत त्या व्यक्त करत आहेत, कारण की भाजपने यंदा मोठे पक्षप्रवेश करून घेतलेले आहेत आणि जे पक्षप्रवेश केलेले आहेत त्यांना सुद्धा भाजप उमेदवारी देणार आहे आणि त्यामुळे निष्ठावंत पुण्यात आपण जर पाहिलं तर सगळेच पक्ष सावध प्रतिक्रिया या ठिकाणी देताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।